हरिओम. आज मंगळवार 31 मार्च 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. ऐकूया. आपणच काय ते सर्व करणार आहे अशी भावना आपण ठेवतो. कारण आणि पुढे दुःख वाटायला आले म्हणजे वाईट वाटून घेतो. ज्याचं फळ आपल्या हाती नसतं ते कर्म मी केलं असं म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असं म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला येतो. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. खरोखर नुसत्या कर्माने परमार्थ साधत नाही. करता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधतं. नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःखातच राहावं. खोलीतल्या खोलीत जो सुख मानून घेतो तो कैदी खरा सुखात असेल असं आपल्याला वाटतं. देहाच्या पलीकडे काही नाही असं मानू लागलो आणि विषयातच सुख पाहू लागलो तर त्या कैद्याप्रमाणेच नाही का. पण त्याच्या पलीकडे काही आहे हे त्याला समजले नाही तोपर्यंत हे सुख वाटेल. एकदा का बाहेरची हवा कैद्याला लागली म्हणजे तो नाही म्हणणार कैदीपणाला चांगला माणूस. त्याप्रमाणे एकदा भगवंताच्या आनंदाची हवा लागली म्हणजे माणूस नाही विषयात रमणार. चित्त आपल्याला निर्विषय करता येणार नाही, पण ते भगवंताकडे लावता येणार नाही असं नाही. भुजार घोड्याला जसं चुचकारून घेतात तसं मनाला करावं. वृत्ती जिथे पालटायला लागते तिथे सावध राहावं. भगवंताचं स्मरण चुकलं की काहीतरी अवघड वाटायला हवं. आज नको वाटणारे नामस्मरण बळजबरीने करावं म्हणजे हवेसे वाटणारे विषय जातात. प्रापंचिक अडचणीतून जर आपण मार्ग काढतो तर मग परमार्थातल्या अडचणींना का भ्यावं. जर आज आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. नुसतं गिरीकंदरात जाऊन कुठे परमार्थ साधतो का. तसं तर माकडांनाही साधला असता की नाही. खालच्या प्राण्यांना आपले विकार आवरण्याचा विचार नसतो, पण मनुष्याला चांगलं वाईट कळतं. त्याला सारासार विचार करण्याची शक्ती आहे आणि ही त्याच्यावर भगवंताची कृपाच आहे. जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये. त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात. अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य ते सांगून पाहावं, पण मी त्याला सुधारेनच हा भ्रम नसावा. स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपण प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.